तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज त्रिशताब्दी जन्मोत्सव जो आहे तो चौंडे येथे पार पडत आहे आणि या सगळ्या उत्सव समितीचे अध्यक्ष जे आहेत राम शिंदे आपल्यासोबत आहेत। तर काय सांगा, आज चौंडे येथे मोठ्या उत्साहात जन्मोत्सव जो आहे साजरा होत आहे। दरवर्षीच जयंती असते, परंतु यावर्षी 300वी जयंती आहे आणि एक वेगळं महत्त्व आहे की 300वी जयंतीच्या निमित्तानं राज्य सरकारने विशेष मंत्री परिषदेचं आयोजन केलं आणि आयोजन करत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत असताना जो तीर्थस्थळाचा विकास केला त्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने देखील राज्यातल्या तीर्थस्थळाला 5,500 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी मंजूर केला आणि त्याचबरोबर चोंडीला देखील तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी 681 कोटी रुपयाचा मंजुरी दिली आणि त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे। आणि निश्चितच अतिशय उत्साहाचं वातावरण आहे की एका छोट्या गावामध्ये मंत्री परिषदेची बैठक होणं, त्याला मंजुरी मिळणं आणि पुन्हा त्याच एकाच महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या ठिकाणी भेट देणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्या भक्त देखील या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्या अनुषंगानं निश्चित स्वरूपामध्ये वातावरण आणि निसर्गाने देखील साथ दिलेली कधी नव्हे ते मे महिन्यामध्ये आपण टंचाईचा, टँकरचा, रोजगाराचा, चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, पण यावर्षी अजिबात तशी कुठलीही परिस्थिती नाही। सर्वीकडे पाऊस अतिशय मोठ्या प्रमाणात पडलेला आहे। आता सीना नदी देखील दुथडी वाहत असताना आपल्याला दिसते। कार्यक्रमावर देखील पावसाचं थोडंफार सावट होतं, पण गेल्या अहिल्यादेवींच्या पुण्याईने गेल्या 3 दिवसापासून या परिसरात पाऊस पडला नाही, त्यामुळे आपण कार्यक्रम छोट्या मंडपात का होईना घेतो आहे। थोडीफार गैरसोय होणार आहे, तरी अहिल्या भक्तच असल्या कारणाने निश्चितप्रमाणे ते समजून घेतील आणि म्हणून हा फक्त चोंडीपुरता आणि अहिल्यानगर जिल्ह्यापुरता कार्यक्रम नाही, तर हा संपूर्ण देशभरामध्ये कार्यक्रम होते। आज देशाचे आदरणीय पंतप्रधान देखील भोपाळ येथे मोठ्या एका कार्यक्रमाला, महिलांच्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहे, त्यामुळे हा संपूर्ण देशभर कार्यक्रम होत आहे आणि म्हणूनसाठी जिल्ह्यासाठी तर अतिशय महत्त्वाचं आहे की अहिल्यादेवीच्या नावाने अहिल्यानगर झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच ही जयंती असल्या कारणानं हा कार्यक्रम होत असताना आपल्याला दिसतं, त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। अहिल्यानगर झालंय, बृहत विकास आराखडा निर्माण झालेला आहे आणि त्याचमुळे आता येणाऱ्या कालखंडात 3 वर्षाच्या कालखंडामध्ये विकासाची सगळी कामं देखील मंजूर होतील अशी अपेक्षा आहे आणि माझं भाग्य म्हणा का योगायोग म्हणा का नेतृत्वाचा आशीर्वाद म्हणा, मी देखील एका विधान परिषदेच्या सभापतीसारख्या पदावर आहे, त्यामुळे माझंही कर्तव्य ठरणार आहे की झालेला विकास आराखडा जो मंजूर झालेला आहे त्या संदर्भामध्ये मी जी काही सभापती झाल्याच्या नंतर जी आराखडा तयार केला आणि आराखडा जसाच्या तसा स्वीकारून त्याला मान्यता मिळाली, त्यामुळे माझंही कर्तव्य ठरतं की तो आराखडा वेळेत कामं पूर्ण करणं आणि हा बृहत विकास आराखडा आणि हा राष्ट्रीय स्मारक म्हणून नावारूपाला त्या 3 वर्षाच्या कालखंडात आणणं हे माझंही कर्तव्य आहे। त्यामुळे शासन, प्रशासन आणि सरकार हे एकत्रितरित्या प्रयत्न करून 3 वर्षाच्या कालखंडामध्ये राष्ट्रीय स्मारक म्हणून हे तीर्थक्षेत्र येणाऱ्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये पुढे येईल। खरं तर ऐतिहासिक कॅबिनेट बैठक झाली, त्यानंतर देशभरात उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय। एक माहेरील वंशज म्हणून आपल्या काय भावना नेमक्या? निश्चितपणे की या गावातच माझा जन्म झाला, शिंदे परिवारातच जन्म झाला आणि लहानाचा मोठा देखील याच गावात झालो, परंतु गेल्या 30 वर्षाच्या पूर्वी या गावामध्ये यायला जायला रस्ता नव्हता, कुठलंही सिमेंटचं एकही घर नव्हतं, विकासही नव्हता आणि म्हणून अहिल्यादेवींनी एवढा मोठा प्रमाणामध्ये देशाचं आणि संस्कृतीचं आणि धर्माचं रक्षण केलं, परंतु जवळपास 280 वर्ष हे दुर्लक्षित राहिलं हे जन्मस्थळ। परंतु आता देर आहे दुरुस्त आहे किंवा झालेल्या चुकीच्या गोष्टीवरती चर्चा करणं हे उचित होणार नाही, परंतु मनामध्ये कुठेतरी ते येतं। परंतु येत असताना देखील आता आपण नव्या दिशेने जात असताना, नव्या संकल्पनेतून जात असताना आता ज्या मंजुऱ्या मिळाल्यात त्या निश्चित स्वरूपामध्ये चांगल्या स्वरूपामध्ये कार्यान्वित करणं हे तुमचं आमचं सर्वांचं आणि अहिल्या भक्तांचं कार्य ठरणार आहे। त्यामुळं निश्चित आहे की आता हे तीर्थस्थळ निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या 3 वर्षात मोठ्या स्वरूपामध्ये
नावारूपाला येईल. खरं तर भरभरून निधी दिलेला आहे, मात्र अजूनही आरक्षणाचे प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे, मागणी होत आहे. आज काही घोषणा होऊ शकते का? मुख्यमंत्री त्या संदर्भात काही बोलू शकता? मला वाटतं त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने आता ओबीसीची स्वतंत्र जनगणना करण्याचं ठरवलं की जी 2021ला प्रलंबित होती आणि त्या अनुषंगाने निश्चितच 75 वर्षानंतर आपल्या देशात लोकशाही आली आणि लोकशाही मार्गाने देश चालत असताना कोणत्या घटकाला न्याय मिळाला, कोणत्या घटकाला न्याय मिळाला, कोणाचा विकास झाला, कोणाचा नाही झाला, कोणाची आर्थिक स्थिती काय स्थिती आहे, हे सगळं आपल्याला पाहता येईल आणि म्हणून त्या जनगणनेच्या नंतरही ती चर्चा होऊ शकते. परंतु निश्चित स्वरूपामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार जे आदिवासींना आहे ते धनगर समाजाला देण्याचा निर्णय झालेला आहे. काही योजना त्याच्यामधल्या कार्यान्वित झालेल्या आहेत, काही योजना प्रलंबित आहेत. निश्चित स्वरूपामध्ये तो प्रश्न देखील धनगर समाजाच्या आरक्षणाचा सुटला पाहिजे, याच भूमिकेचं समर्थन मी करतोय, अनेक लोक करतात, अनेक लोकप्रतिनिधी करतात, राज्य सरकार देखील करते. पण संविधानिक काही अडचणी त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न भविष्यकाळामध्ये केली जातील. निश्चितच भविष्यात देखील धनगर समाजाचा प्रश्न जो आहे तो मिटणार असं आश्वासन जे आहे ते राम शिंदे यांनी दिलेलं आहे. कॅमेरा अभिजित पिसक, कुणाल दाकर, TVN मराठी, चौंडी, अहिल्यानगर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.